नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे कांदे पोहे. त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी फ्रोझन मटार घेतले आहे, 1 मध्यम आकाराचा बटाटा पातळ काप करून घेतला आहे, 4 हिरव्या मिरच्या आणि 2 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ काप करून मी इथे घेतले आहे. अर्ध लिंबू पण मी इथे वापरला आहे. आता पोहे भिजवून घ्यायचे आहे. इथे मी 5 प्लेट पोहे बनवणार आहे. त्याच्यासाठी मुठीमध्ये मावेल इतके 5 मुठी पोहे मी इथे वापरले आहे. पोहे जर जास्त आवडत असेल तर 1-2 मुठी जास्त पोहे पण तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने पोहे मोजून घेतले तर अंदाज चुकत नाही. आता पोहे आपल्याला भिजवून घ्यायचे आहे. त्याच्यासाठी पाणी घालून आपल्याला पोहे हे असे भिजवून घ्यायचे आहे आणि संपूर्ण पाणी त्याचं निथळून घ्यायचं आहे. पोहे संपूर्ण भिजतील इतकं पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. इथे 2.5 टेबलस्पून मी तेल वापरले आहे आणि आधी सर्वप्रथम शेंगदाणे आपल्याला इथे तळून घ्यायचे आहे. शेंगदाणे आधी तळले तर ते नरम पडत नाही. सगळ्यात शेवटी शेंगदाणे हे वापरायचे आहे. शेंगदाणे आधी तळून घेऊ आणि बाजूला काढून घेऊ, म्हणजे ते शेवटपर्यंत कुरकुरीत राहतील. आता त्याच तेलात 1 टीस्पून मोहरी घालून फोडणी करून घ्यायची आहे. मोहरी चांगली फुटू द्यायची आहे. त्याच्यानंतर अर्धा टीस्पून जिरं मी इथं वापरला आहे. त्याच्यानंतर कट केलेल्या 4 हिरव्या मिरच्या मी इथे वापरल्या आहे. मिरच्या फार तिखट नाही आहेत. इथे तिखट मिरच्या जर वापरल्या पोह्याला तर खूप छान टेस्टी पोहे असे बनून तयार होतात. आता तेलामध्ये आपल्याला पातळ काप करून घेतलेला 1 बटाटा घालायचा आहे आणि कांदे पण याच्यासोबतच घालायचे आहे. कांदे आणि बटाटे एकसारखे शिजून हे तयार होतात. मिनिटभर कांदा आणि बटाटा असाच परतून घेऊ. आपले पोहे इथे भिजून तयार आहे. पोहे भिजलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 1 टीस्पून मी इथे साखर घातली आहे आणि अलगद बोटाच्या साहाय्याने आपल्याला पोहे हे मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे सर्व गुठळ्या मोळून जातील. आता कांदा आणि बटाट्यावर मिनिटभर झाकण ठेवून बटाटा सॉफ्ट होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे. बटाटा हा सॉफ्ट असा शिजलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता सुके मसाले घालून घेऊ. पाव टीस्पून मी इथे हळद घातली आहे. अर्धा टीस्पून मी इथे लाल तिखट वापरला आहे. पाव टीस्पून मी इथे धण्याची पूड वापरली आहे. त्याच्यानंतर फ्रोझन मटार मी वापरले आहे. आधी मसाले चांगले मिक्स करून घेऊ आणि त्याच्यानंतर फ्रोझन मटार आपल्याला इथे वापरायचे आहे. लाल तिखट घातल्यामुळे पोह्याला खूप छान अशी टेस्ट येते. तुम्ही नक्की घालून बघा. मिरच्या जर फार तिखट असतील तर लाल तिखट हे नाही घातले तरी चालेल. आता संपूर्ण पोहे हे फोडणीमध्ये मिक्स करून घेऊ. चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ. पोहे चांगले मिक्स करून घेऊ. पोहे जर फार कोरडे वाटत असतील तर थोडा पाण्याचा हबका मारून पोहे हे वाफून घेऊ शकता. ह्या स्टेजला ही प्रोसेस करू शकता. आता 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून स्लो गॅसवर 3 मिनिटं पोहे हे वाफून घ्यायचे आहेत. तीन मिनिटं झाली आहेत. आता पोहे हे चांगले आपले वाफून तयार आहेत. पोहे हे गरमागरम सर्व करून घेऊ. त्याच्या आधी अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला पोह्यांमध्ये घालून घ्यायचा आहे. गॅसची आच इथे मी बंद केली आहे.
पोहे चांगले मिक्स करून घेऊ. लिंबाचा रस चांगला मिक्स करून पोहे हे सर्व करून घेऊ. मोकळे आणि मऊसूत असे पोहे हे तयार आहेत. अशा पद्धतीने पोहे हे नक्की बनवून बघा. सगळ्यात शेवटी आपल्याला शेंगदाणे घालून पोहे हे मिक्स करून घ्यायचे आहे. जबरदस्त टेक्स्चरचे असे हे पोहे कांदे पोहे तयार झाले आहेत. ओल्या खोबऱ्याचा किस किंवा सुक्या नारळाचा किस असेल तर तो घालून तुम्ही पोहे सर्व करू शकता. तसेच बारीक शेव असेल तर बारीक शेव घालून सुद्धा पोहे हे अप्रतिम असे लागतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा. धन्यवाद.